आवाज येतो. चालतंय. आणि स्क्रीन क्लिअर दिसत आहे? हो दिसते सर. हा, आता आज काही प्रॉब्लेम नाही ना. चालतंय. मग कालचं त्या लास्ट क्लास थोडासा रिवाइज करूत आपण. तर हे ऑटोडेस्क 3ds मॅक्स सॉफ्टवेअर आहे. याला डबल क्लिक केलात की सॉफ्टवेअर ओपन होतं असं. ठीक आहे. तर सुरुवातीला हा टायटल बार आहे, ऑटोडेस्क 3ds मॅक्स 2010. ठीक आहे. तर हे ऑटोकॅड सॉफ्टवेअर ज्या कंपनीने डेव्हलप केले ना, त्याच कंपनीने सॉफ्टवेअर डेव्हलप केले. ऑटोडेस्क नावाची कंपनी आहे, US कंपनी. तर हे ऑटोडेस्क कंपनीचे सॉफ्टवेअर आहेत सगळे. 3ds मॅक्स, ऑटोकॅड, आफ्टर इफेक्ट, रिवेट, हे सगळे जे आहेत, तर हे सगळे सॉफ्टवेअर ऑटोडेस्क कंपनीचेच आहेत. ठीक आहे. तर आपण लास्ट क्लासमध्ये आपण डिफरन्स बघितला होता, बरोबर आहे, ऑटोकॅड आणि 3ds मॅक्स मध्ये. ऑटोकॅड मध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलात तर पूर्ण वर्किंग स्पेस हा एकच स्क्रीन राहते ब्लॅक कलर मध्ये, बरोबर आहे का? परंतु इथं मात्र आता तुम्ही जर ऑब्झर्व केलात तर तुम्हाला लक्षात येईल की 1, 2, 3, 4 असे 4 व्ह्यू पोर्ट मध्ये आपल्याला काम करायला भेटतं. 1, 2, 3, 4 4 स्क्रीन मध्ये. मग आता हा जो व्ह्यू जर तुम्ही ऑब्झर्व केलात ना, हा कुठला व्ह्यू आहे? हा व्ह्यू आहे टॉप व्ह्यू. हा व्ह्यू आहे फ्रंट व्ह्यू. आपल्याला चेंज सुद्धा करता येतं. व्ह्यू पोर्ट जर चेंज करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? ज्या व्ह्यू पोर्ट मध्ये आपल्याला जायचं आहे तिथं क्लिक करायचं. सपोज मला तो आता जो ऍक्टिव्ह आहे, हा माऊस पॉइंटर ज्या ठिकाणी आहे त्याला मला फ्रंट व्ह्यू मध्ये कन्वर्ट करायचं. तर जस्ट कीबोर्डवरती F बटन जे आहे त्याला प्रेस करायचं. F प्रेस केल्यानंतर काय होतं, हा जो आहे तो हा फ्रंट व्ह्यू झालाय. ठीक आहे, तुम्हाला इथं पाहायला भेटतं पहा. त्यानंतर इथं क्लिक करा नेक्स्ट बॉटमला. जो व्ह्यू पोर्ट ऍक्टिव्ह आहे त्याची बॉर्डर जी आहे ती येलो कलर मध्ये ऍक्टिव्हेट दिसते तुम्हाला. आता हा ऍक्टिव्हेट आहे, हा ऍक्टिव्हेट आहे. बॉर्डरचा तुम्ही जर ऑब्झर्व केलात तर बॉर्डरचा कलर चेंज होतो. म्हणजे आपल्याला कोणता व्ह्यू पोर्ट ऍक्टिव्ह आहे ते आपल्याला समजतं त्याच्यावरनं. त्याच्यानंतर बॉटमचा जो व्ह्यू पोर्ट आहे त्याला मला काय करायचं, त्याचा व्ह्यू चेंज करायचा आहे. मला त्याला टॉप व्ह्यू मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर कीबोर्ड वरती काय टाईप करणार आहेत? T टाईप करणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे तर त्याच्यामध्ये नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल की इथं आता मला सांगा तुम्ही आता राईट साईडला इथं हा जो व्ह्यू पोर्ट ऍक्टिव्ह आहे त्याला मला लेफ्ट हँड साइड व्ह्यू मध्ये कन्वर्ट करायचंय. तर त्यासाठी कीबोर्ड वरती कुठलं बटन प्रेस करावं लागेल मला सांगता? आवाज येतो माझा? हो हा, एल करायला एल. करेक्ट, व्हेरी गुड. एल टाईप करावं लागेल. एल टाईप केला तर तुम्हाला इथं दिसेल बरं, ते स्क्रीनवरती इथं दिसेल का ह्या साईडला इथं नाव येईल हे लेफ्ट म्हणून. आणि हा जो व्ह्यू आहे तो थर्ड व्ह्यू आहे, तो पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू आहे. पर्स्पेक्टिव्ह साठी फक्त P टाईप करायचं. P म्हणजे पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू मध्ये येतो. तर अशा पद्धतीनं हा जो वर्किंग स्पेस आहे 3ds मॅक्सचा तो 4 व्ह्यू पोर्ट मध्ये स्प्लिट होतो. म्हणजे तुम्हाला ऍट ए टाइम फ्रंट व्ह्यू मध्ये, टॉप व्ह्यू मध्ये, लेफ्ट हँड व्ह्यू किंवा राईट हँड व्ह्यू आणि 3D व्ह्यू अशा 4 व्ह्यू मध्ये तुम्हाला वर्क करता येतं. किंवा एक ऑब्जेक्ट काढला तर तो काय होतो, 4 व्ह्यू मध्ये दिसतो. समजा फॉर एक्झाम्पल मी काय करतो, सिम्पली तुम्हाला एक ऑब्जेक्ट काढून दाखवतो आणि त्याचं व्ह्यू पोर्ट मध्ये काय रिफ्लेक्शन भेटतं ते तुम्हाला समजेल. मग समजा मी असा एक टी पॉट काढतो, बरोबर आहे. हा टी पॉट काढलेला 3D व्ह्यू मध्ये तुम्हाला इथं दिसायला लागलाय. त्याचा फ्रंट व्ह्यू तुम्हाला दिसतो इथं, हा फ्रंट व्ह्यू आहे. त्याच्यानंतर हा इथं तुम्हाला टॉप व्ह्यू दिसतोय, हा त्याचा लेफ्ट हँड व्ह्यू दिसतोय आणि हा त्याचा 3D म्हणजे पर्स्पेक्टिव्ह दिसतो, बरोबर आहे. म्हणजे इथं वेगळं काही दिसणार नाही. इथं 3D ऑब्जेक्ट 3D व्ह्यू पोर्ट मध्ये जे पण काही आहे त्याच व्ह्यूचं तुम्हाला इथं रिफ्लेक्शन दिसेल, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, लेफ्ट हँड व्ह्यू. ठीक आहे. जरी समजा इथं मी ऑर्बिट वगैरे जर करू लागलो तर तुम्ही परत तुम्हाला लक्षात येईल की हे जे ऑर्बिट व्हायलेलं आहे ते तुम्हाला इथं ऑर्बिट करून पाहतो आहे. समजा मला असं वाटलं की हा व्ह्यू परत आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये आता इंटरचेंज करायचा आहे. हा वरचा मला काय करायचं, टॉप व्ह्यू करायचा आणि ह्याला फ्रंट व्ह्यू करायचं आहे. तर मग ज्या स्क्रीन मध्ये आपल्याला चेंज करायचंय किंवा ज्या व्ह्यू पोर्ट मध्ये चेंज करायचं तिथे जाऊन क्लिक करायचं. आता मला काय करायचं, त्याला फ्रंट व्ह्यूचं कन्वर्जन टॉप व्ह्यू मध्ये करायचं. तर सिम्पली मी काय करणार, T टाईप करणार. आणि मला ह्याला टॉप व्ह्यूचं काय करायचं, फ्रंट व्ह्यू मध्ये कन्वर्जन करायचं, मी काय करणार, F टाईप करणार. ठीक आहे. सपोज मला इथं 3D व्ह्यू मध्ये सुद्धा वाटलं मला 3D मध्ये टॉप व्ह्यू बघायचा आहे, T टाईप करा, टॉप व्ह्यू दिसतो. परत मला पहिल्यासारखं पाहिजे असेल P टाईप करा. P म्हणजे पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू येतो.
आणि जर परत डिफॉल्ट ओरिएंटेशनला आणायचं असेल तर ही जी होम स्क्रीन आहे ना, त्या होम स्क्रीनवरती क्लिक करायचं. होम स्क्रीनवरती क्लिक केलात की परत आपलं काय होतं, डिफॉल्ट ओरिएंटेशनला येतं. त्यानंतर आणखी तुम्हाला ज्या व्ह्यू पोर्टला वर्किंग मध्ये ठेवायचंय किंवा जिथं आपल्याला काम करायचंय त्याला तुम्ही असं ॲरो येतात, तिथं सेंटरला गेल्यानंतर मूवचे ऑप्शन येतं. तुम्ही त्याला जर ड्रॅग केलात व्हील माऊसला प्रेस करून तर तुम्हाला लक्षात येईल की ते काय होतं, तेवढी स्क्रीन तुमची मोठी होते. समजलं इथपर्यंत काय अडचण आहे? तर याला सिलेक्ट करून डिलीट की प्रेस करा, डिलीट होऊन जाईल. बरेचसे सिमिलरिटी तुम्हाला ऑटोकॅडच्या दिसतील कारण सेम कंपनी सॉफ्टवेअर आहे. तर तुम्हाला सध्या बेसिक डिफरन्स जो आहे ऑटोकॅड मध्ये आणि 3ds मॅक्सच्या व्ह्यू पोर्ट मध्ये किंवा वर्किंग स्पेस मध्ये, त्याची तुम्हाला आयडिया आली असेल. तर हा व्ह्यू आहे टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, लेफ्ट हँड व्ह्यू आणि पर्स्पेक्टिव्ह. चेंज करायचं असेल तर काय करायचं, सिम्पली त्या व्ह्यूचं लेटर टाईप करायचं. जसं की फ्रंट व्ह्यू साठी F, टॉप व्ह्यू साठी T, लेफ्ट हँड व्ह्यू साठी किंवा राईट हँड व्ह्यू साठी L, राईट हँड साठी R आणि पर्स्पेक्टिव्ह साठी P. तर हे 4 व्ह्यू पोर्ट आहेत. त्याच्यानंतर त्याची साईज कमी जास्त करायची असेल तर तुम्ही मुवमेंट देऊ शकता इथं तुम्ही. म्हणजे समजा मला 3D व्ह्यूच्या ऐवजी फ्रंट व्ह्यू मला वर्क करायचं तर मी त्याला ड्रॅग करून फ्रंट व्ह्यूला मोठं करून घेईल. म्हणजे माझं सगळं वर्क मला कटवा करायचंय फ्रंट व्ह्यू मध्ये करायचं आहे. ठीक आहे. तर हा एक पार्ट आहे. त्याच्यानंतर हा आहे टायटल बार इथं वरती. त्याच्यानंतर खाली मेनू बार आहे, एडिट, टूल्स, ग्रुप, व्ह्यू, क्रिएट, हे सगळे मेनूज आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्या मेनू मध्ये सब मेनूची लिस्ट येते. त्याच्यानंतर हे सिम्बॉल म्हणजे टूल्स आहेत हे सगळे. हे टूल पॅलेट आहे हे पूर्ण. राईट साईडला जे आहे, राईट साईडला इथं तुम्हाला काय दिसतील, सगळे टूल्स आहेत. जसं की बॉक्स आहे, स्पेअर आहे, सिलेंडर वगैरे तुम्हाला दिसत आहे. तर हे सगळे टूल्स आहेत, टूल पॅलेट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बेसिक आणखी डिफरन्स ऑटोकॅड आणि 3ds मॅक्स मध्ये युजर इंटरफेस मध्ये काय बघायला भेटतो की बॉटम साईडचा पोर्शन, बॉटम साईडच्या पोर्शन मध्ये आपल्याला ऑटोकॅड मध्ये काय असतं, कमांड विंडो असते. आपण ज्या ठिकाणी कमांड टाईप करून देतो. परंतु तुम्ही जर इथं ऑब्झर्व केला तर तुम्हाला इथं कमांड विंडो दिसणार नाही. त्याच्याऐवजी तुम्हाला इथं 5, 10, 15, 20, 25, 30 असं तुम्हाला दिसत आहे. म्हणजे हा काय प्रकार आहे, हा आहे टाइम स्केल. हे पूर्ण टाइम स्केल आहे. म्हणजे आता मी 50 सेकंदाचा टाइम स्केल लावलेला आहे. त्यानंतर हे 70 सेकंद आहेत. तर असं 100 पर्यंत आहे. त्याला वाढवता येतं आपल्याला. तर हे जे टाइम स्केलचा कशासाठी दिलेला आहे, तर तुम्हाला अॅनिमेशन करण्यासाठी दिलेलं आहे. आपल्याला अॅनिमेशनचा पार्ट आपल्याला शिकायचा आहे. जसं की वॉक थ्रू आहे. वॉक थ्रू मध्ये आपल्याला कॅमेराची मुवमेंट द्यायची आहे किंवा डोअर विंडोचे मुवमेंट आहेत किंवा एखादा सिलिंग फॅन वगैरे जर आपण प्रोजेक्ट मध्ये दाखवला असेल तर सिलिंग फॅनचं रोटेशनचं आपल्याला अॅनिमेशन करायचं आहे. तर हा जो सगळा प्रकार आहे तर तो अॅनिमेशन करण्यासाठी आपल्याला ह्या टाइम स्केलची मदत होणार आहे. तर ह्याच्यामध्ये हे जे दिसायलेत ना 5, 10, 20, 25 हे म्हणजे सेकंड्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला 50 सेकंदासाठी अॅनिमेशन करायचं 50 सेकंदाचं, तर मला ते 50 सेकंदावरती सेट करावं लागेल. त्यानंतर मला 70 सेकंदाचं अॅनिमेशन करायचं असेल तर 70 सेकंद वरती त्याला सेट करावं लागेल आणि ते प्रोसिजर करावं लागेल. त्याच्या काही कमांड्स किंवा ऑप्शन्स आहेत ते आपल्याला द्यावे लागतील. त्याचा पार्ट आपल्याला अॅनिमेशनचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. आपला मॉडेलिंगचा पार्ट झाल्यानंतर आपण तो बघणार आहे. सध्या पुरतं फक्त तुम्ही एक लक्षात घ्यायचं की हे जे टाइम स्केल आहे ते अॅनिमेशनसाठी आहे. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, मेन ऑप्शन्स आपले बघितले होते काल. तर त्या दिवशी आपण त्यासाठी इथं गेलतो. हे शेजारी इथे जॉमेट्री आहे. जॉमेट्रीच्या शेजारी शेप्स मध्ये जाणार आहेत. शेप्स त्याच्यामध्ये सगळे हे 2D ऑप्शन दिसतील. लाईन, सर्कल, आर्क वगैरे वगैरे हे सगळे 2D ऑप्शन दिसतील. 2D शेप्स आहेत. आणि त्याच्या शेजारी जर बघितलात तर त्याच्या शेजारीच हे सगळे ऑप्शन जे आहेत ते 3D ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. कोणते कोणते बॉक्स आहे, स्पिअर आहे वगैरे वगैरे. आपण काय करू आज 3D ऑप्शन्स बघूत डायरेक्ट सुरुवातीला. तर तुम्ही जर ऑब्झर्व केला तर हा बॉक्स दिसतो तुम्हाला. बॉक्स वरती ऍक्टिव्हेट झाल्यानंतर त्याच्यानंतर त्याचा कलर चेंज होतो. स्क्रीन वरती यायचं आणि माऊसने तुम्ही बॉक्स जनरेट करायचा. ठीक आहे. बाकी तुम्ही झूम इन झूम आउट करायचं असेल तर ऑटोकॅड मध्ये जी प्रोसिजर फॉलो करता तीच प्रोसिजर इथे सुद्धा फॉलो करायची. आता बॉक्स हॅलो सर. हा बोला ना. त्यांना जर स्क्रीनवरती काही जे व्हॅल्यू आहेत ते जर पाहायचे असतील झूम करून तर मोबाईलचा व्हिडिओ त्यांनी झूम करू शकते त्यांच्या साईडला. बरोबर, ठीक आहे, चालतंय. तर तुम्हाला जर एखादा पोर्शन इथल्या व्हॅल्यू किंवा कमांड जर दिसत नसतील, जसं की आता मी पॉइंटर माऊसचं घेऊन आलेलो आहे बॉक्स वरती, तिथला पोर्शन किंवा त्याच्या खाली जे काही व्हॅल्यूज दिसायला ह्या जर तुम्हाला दिसत नसतील तर तुम्ही मोबाईल वरती जसं आपण इमेजला झूम करतो दोन्ही बोटांच्या टच स्क्रीनला, तसं तुम्ही झूम करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. तर बॉक्स ऑप्शन आहे
बॉक्समध्ये तुम्ही आता परत बॉक्स ऍक्टिव्हच कमांड आहे, मी क्लिक करत चाललोय, ड्रॉ करत चाललोय. तुम्ही ऑब्झर्व करत केलात तर तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक वेळेस त्याचा कलर चेंज होत आहे. बरोबर आहे, कमांड तर तीच आहे, कमांड कंटिन्यू आपण बॉक्सच वापरायला लागलो, पण प्रत्येक वेळेस त्याचा कलर चेंज होत आहे. ठीक आहे, हे झूम इन झूम आउट करायला माऊसने आपण. कमांड कॅन्सल करायची असेल तर इस्केप करायचं, जसं आपण ऑटोकॅड मध्ये सुद्धा करतो, इस्केप करतो आपण कमांड कॅन्सल करायची असेल तर. सपोज तुम्हाला जर वाटलं की सगळ्यांचा कलर मला सेम ठेवायचा आहे, तर मला काय करावं लागेल, सिलेक्ट करावं लागेल ऑब्जेक्टला आणि इथून तुम्हाला त्याचा कलर चेंज करता येईल. सपोज मी हा कलर ठेवतो, सगळ्यांचा कलर सेम होईल. ठीक आहे, ऑब्जेक्टला सिलेक्ट करून डिलीट की प्रेस करतो, डिलीट होऊन जाईल. परत एक वेळेस ड्रॉ करूत आपण, ऑप्शन आहे बॉक्स नावाचं, हे आपण बॉक्स ड्रॉ करूत. ठीक आहे, येऊ लागले बॉक्स सगळे. कमांडच्या बाहेर येण्यासाठी इस्केप करायचं, इस्केप म्हणजे कॅन्सल होऊन जाईल. आणि परत सिलेक्शन करून त्याला डिलीट की प्रेस करू शकतो. बॉक्सच्या नंतर पुढे काय ऑप्शन आहे, कोन. हे सगळे बेसिक 3D मधल्या एंटिटीज किंवा एलिमेंट्स आहेत. तर आता आपण जर ऑब्झर्व केलात तर सिलेंडर ही ड्रॉ करता येईल. सिलेंडर आणि कोन मध्ये तुम्हाला डिफरन्स येतं. सिलेंडरला दोन्ही टॉप आणि बॉटमचे रेडियस सेम असते. कोन मध्ये सिलेंडरला बॉटमचे रेडियस आणि वरती अपेक्स असणार आहे. त्यानंतर ट्यूब ऑप्शन आहे, ट्यूब. ट्यूब म्हणजे काय, हॉलो सिलेंडर येईल. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑप्शन स्पिअर. हे सगळे ऑप्शन्स आहेत अवेलेबल. इथं आपण डायरेक्ट आणू शकतो. कमांड कॅन्सल करायची असेल तर इस्केप करू शकता. जोपर्यंत आपण इस्केप करणार नाही तोपर्यंत तीच कमांड ऍक्टिव्हेट असणार आहे. तर समजा हे स्पिअर आहे, ते स्पिअर कंटिन्यू तेच ऍक्टिव्हेट होऊ लागलं. इस्केप म्हणजे कॅन्सल होईल. याला परत सिलेक्शन आपण करू शकतो. ऑटोकॅड मध्ये सुद्धा आपण असं सिलेक्शन करून डिलीट करतो. आता तुम्ही जर इथं ऑब्झर्व केला तर एक स्पिअर आहे आणि दुसरं जिओ स्पिअर आहे. मी ते दोन्ही काढतो. एक स्पिअर ड्रॉ केलाय आणि दुसरं काय केलं, मी जिओ स्पिअरला ड्रॉ केला. तुम्ही जर 3D मध्ये बघितलात किंवा पर्स्पेक्टिव्ह मध्ये बघितलात तर तुम्ही दोन्ही पण स्पिअरच दिसतील, स्पिअर शेप. मग दोन ऑप्शन वेगळे देण्याची गरज काय, तर त्याचं तुम्हाला डिफरन्स जे आहे बाकीच्या व्ह्यू मध्ये डिस्प्ले होईल. तुम्ही जर ऑब्झर्व केलात तर आता ह्याचा इथं जर ऑब्झर्व केलात तर तुम्हाला काय लक्षात येईल की जर मी स्पिअर काढला तर हा जो स्पिअर आहे त्या स्पिअरचं मेशिंग कसं आहे, रेक्टँग्युलर आणि हे ट्रायंग्युलर आहे डेल्टा शेप मध्ये. हा दोघांमध्ये फरक आहे, बाकी दुसरं काहीच नाही. तुम्ही जर आता ऑब्झर्व केलात, आपण ते ड्रॉ करूत परत एक वेळेस, दोघांचा फरक काय ते. स्पिअर ड्रॉ करतो मी एक साईडला. तुम्ही आता इथं लक्षात देईल की स्पिअरचं कसं आहे ते मेशिंग. ठीक आहे, आणि तेच मी जिओ स्पिअर ड्रॉ करतो. 3D मध्ये दोन्ही सेम दिसतील, परंतु त्याचा डिफरन्स तुम्हाला इकडे बाकीच्या व्ह्यू मध्ये दिसेल. तर ह्याचं जे मेशिंग आहे ते स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर येतं आणि ह्याचं कसं आहे ते ट्रायंग्युलर मेशिंग येतं. मेशिंग म्हणजे काय, मेशिंग म्हणजे पूर्ण ते जाळी तयार होते त्याची. तो डिफरन्स दोघांमध्ये आहे. तर तुम्हाला एडिट करते वेळेस ते कामाला पडणार आहे. म्हणजे तुम्ही स्पिअर ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस स्पिअर घ्या किंवा ज्यावेळेस तुम्हाला रिक्वायरमेंट असेल जिओ स्पिअरची त्यावेळेस जिओ स्पिअर घेऊ शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑप्शन आहे ट्यूब. ट्यूब बघितलं आपण. ट्यूब म्हणजे काय असतं, फक्त सिम्पली हॉलो सिलेंडर येईल. त्यानंतर टोरस ऑप्शन आहे. हे टोरस ऑप्शन सगळे जवळपास हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला ऑटोकॅड मध्ये, ऑटोकॅडच्या 3D मध्ये झालेले आहेत. हे ट्यूब ऑप्शन येतात, सॉरी टोरस ऑप्शन आहे. आपलं व्हेकलचं किंवा सायकलचं ट्यूब जसं असतं तसा शेप येतो, परंतु त्याचं नाव इथं काय, टोरस नाव आहे. ठीक आहे, आता ह्याला डिलीट करतो मी सेम ऑब्जेक्ट. पिरॅमिड ऑप्शन आहे टोरसच्या नंतर, पिरॅमिडचा पोर्शन आहे. तुम्ही आता प्रत्येक वेळेस कमांड सेम जरी ऍक्टिव्हेट असेल, जितक्यांदा ड्रॉ करताल तेवढे तुम्हाला कलर प्रत्येक वेळेस वेगळा बघायला भेटेल. आपल्याला ऑब्जेक्ट वेगळे आयडेंटिफाय व्हावं त्यासाठी ते दिलेलं आहे. तसं सॉफ्टवेअरचं डिफॉल्ट सेटिंग आहे ते. डिलीट की प्रेस करा. सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला सिलेक्शन झालेलं तुम्हाला आयडिया येते लगेच स्क्रीनवरती, तुम्हाला लक्षात येते डिफरन्स. डिलीट की प्रेस केल्यानंतर डिलीट होऊन जाईल ऑप्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टीपॉट ऑप्शन. रेडीमेड आपल्याकडे अवेलेबल आहे टीपॉटचं ऑप्शन. तुम्हाला जर ह्याला झूम इन झूम आउट करायचं असेल तर व्हीलला स्क्रोल करू शकता, किंवा व्हीलला प्रेस केला तर पॅन होतं, किंवा आपल्याला सॉफ्टवेअरच्या राईटला आणि बॉटमला
राईट बॉटम कॉर्नर जो आहे त्या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे पॅन नावाचं. ठीक आहे, तुम्ही मोबाईलवरती त्याला स्क्रीनला झूम करून बघू शकता. राईट साईडला इथं ऑप्शन्स कुठले कुठले आहेत ते मी दाखवत आहे. एक ऑप्शन आहे पॅन व्ह्यू, त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन आहे ऑर्बिट, त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे मॅक्झिमाइज व्ह्यू पोर्ट टॉगल. आता हे ऑप्शन आपल्याला तीन ऑप्शन लागणार आहेत, ते आपण बघणार आहेत. पॅन ऑप्शन तुम्हाला माहिती आहे, पॅन वरती मी क्लिक करतो तर तुम्हाला हँड येतो तुमच्या स्क्रीनवरती व्ह्यू पोर्ट मध्ये, ज्याने की तुम्हाला पॅन करू शकता. म्हणजे समजा हे ड्रॉइंग पलीकडे गेली आहे तर त्याला माऊसने तुम्हाला अलीकडे घेता येईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं जे ऑप्शन आहे ना ते आहे मॅक्झिमाइज व्ह्यू पोर्ट. म्हणजे सध्या जो माझा हा पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू पोर्ट ऍक्टिव्ह आहे, मला स्क्रीनवरती त्याला सिंगल आणायचं आहे, म्हणजे मला हा बाकीचे व्ह्यू नको आहेत. तर त्याच्यावरती क्लिक करा फक्त, तर काय होतं तो सिंगल व्ह्यू येतो, म्हणजे जो ऍक्टिव्ह आहे तो. बरोबर, परत त्याच्यावरती क्लिक केला तर परत आपल्या रिव्हर्स अंडू होतं ते. ठीक आहे, समजा परत आपल्याला 4 व्ह्यू पोर्ट मध्ये आणायचं असेल परत त्याच्यावर क्लिक करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मला हा लेफ्ट हँड व्ह्यू आहे, पूर्ण स्क्रीनवरती मला फक्त लेफ्ट हँड व्ह्यूच पाहिजे आहे. तर सगळ्यात लोअर साईडला, लोअर बॉटमला, राईट साईडला मी क्लिक करणार आहे मॅक्झिमाइज व्ह्यू पोर्ट ऑप्शन वरती. तोच व्ह्यू मोठा होऊन जाईल. म्हणजे आपल्याला त्याच व्ह्यू वरती वर्क करायचं असेल तर तेवढाच व्ह्यू माझ्या स्क्रीनवरती मोठा होऊन जाईल. परत मला पहिल्यासारखं 4 व्ह्यू पोर्ट आणायचं असेल तर क्लिक करा त्याच्यावरती रिपीट. किंवा मला सपोज फॉर एक्झाम्पल फक्त आता 3D किंवा पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू पोर्ट वरतीच काम करायचंय तर त्याला क्लिक करायचं, ते ऍक्टिव्ह झालेले व्ह्यू पोर्ट, आणि परत व्ह्यू पोर्टला क्लिक करा. मोठे झाले ते स्क्रीन. इथपर्यंत काय अडचण आहे का? त्याच्यानंतर याला ऑर्बिट करू शकतो आपण. ऑर्बिट आहे ऑप्शन. म्हणजे पूर्ण तुम्ही ऑब्झर्व केलात तर एकदम AutoCAD 3D पेक्षा 3ds Max मधले जी इफेक्ट आहेत एकदम रिअलिस्टिक इफेक्ट तुम्हाला बघायला भेटतील पूर्ण टोटल. असा प्रकार आहे. परत मी स्क्रीनला आणतो शेजारी. आता मी ऑर्बिट केल्यानंतर आता माझी पोझिशन पूर्ण डिस्टर्ब झाली पहा. आता मला काय करायचंय, सुरुवातीचं जसं डिफॉल्ट ओरिएंटेशन होतं किंवा डिफॉल्ट व्ह्यू होता, डिफॉल्ट व्ह्यू मध्ये आणायचंय त्याला. तर मी काय करणार आहे, हे जे व्हील आहे ह्या व्हीलच्या तिथं जवळ छोटस ऑप्शन आहे होमचं, तुम्हाला ते झूम करून कदाचित बघावं लागेल. तिथं ऑप्शन आहे, जिथं माझा माऊस आता कर्सर घेऊन चाललोय तिथं होम, म्हणजे आपल्या घराचं छोटं सिम्बॉल असल्यासारखं होमचं ऑप्शन आहे. त्या होमच्या ऑप्शनवर क्लिक केलात की परत ते डिफॉल्ट ओरिएंटेशनला येतं. म्हणजे तुम्ही ऑर्बिट करून जरी पोझिशन डिस्टर्ब केली आणि परत ते पहिल्यासारखी आणायची असेल तर सिम्पली आपल्याला काय करावं लागेल, त्या होमच्या ऑप्शनमध्ये जाऊन क्लिक करावं लागेल, डिफॉल्ट ओरिएंटेशनला येतं. कमांड कॅन्सल करायची असेल तर इस्केप करा. इथपर्यंत काय अडचण आहे का? तर हे सगळे आपले ऑप्शन्स जे होते डिलीट करतो. हे ऑप्शन आपले कुठले आहेत? जॉमेट्री मधले हे सगळे ऑप्शन्स आहेत. बॉक्स, स्पिअर, सिलेंडर, टोरस, त्याच्यानंतर टीपॉट आहे. हे सगळे ऑप्शन्स आपण आज बघितलेले आहेत. तर तुम्ही जर ऑब्झर्व केलात तर हे जे ऑप्शन्स फक्त आपण काय केलं, जस्ट इथून पिक केले आणि टाकले इथं. एवढं सिंपल वर्क आहे. AutoCAD सारखं टाईप वगैरे करत बसायची काही गरज नाही. तुम्ही जस्ट डायरेक्ट इथून ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्याला स्क्रीनवरती क्रिएट करा. पिक अँड प्लेस ऑप्शन्स आहेत सगळे काय. ठीक आहे. आता सध्या आपण फक्त ह्याच्यामध्ये काय केलं तर आपण जस्ट इथून ड्रॉ केलेलं आहे. त्याचे डायमेन्शन्स वगैरे काही दिले नाहीत, आपण चेंजेस काही केले नाहीत, एडिट काही